कलर्स मराठी वाहिनीवरील फिरतीचा वनवावरी पेटला या मालिकेच्या 20 मार्चच्या भागात रात्रीच्या वेळी मनाली एकटीच रस्त्याने जात असते. तेवढ्यात एक गाडी तिच्याजवळ येऊन थांबते आणि त्या गाडीतून एक माणूस बाहेर येऊन मनालीच्या चेहऱ्यावर रुमाल लावतो आणि तिला गाडीत टाकून किडनॅप करून घेऊन जातो. त्यानंतर मनालीला एका बंदिस्त गोडाऊनमध्ये खुर्चीवर बसवून दोराने बांधलेलं असतं आणि तिथे बलराम सुद्धा असतो. तेव्हा मनालीला कळतं आपल्याला इथे या बलरामच्या सांगण्यावरून आणलं गेलं आहे. मग बलराम बोलतो, ही अर्जुनच्या फार जवळ असते. आता आम्ही पण तुझ्या जवळ चिकटून बसलोय, सांग की कसं वाटतंय ते. त्यावर मग मनाली अर्जुनला आवाज देत जोरजोरात ओरडायला लागते. मात्र बलराम इथेच थांबत नाही. तो मनालीशी आणखी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. तिकडे विद्याधर आरशासमोर उभा राहून विशंभरने म्हटलेल्या गोष्टीचा विचार करतो आणि त्यालाही अर्जुन सावीवर चांगलाच डाऊट आलेला असतो. इकडे सावी कारखान्यातील कामगारांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या होळी उत्सवासाठी होकार देते आणि त्यामुळे आता मालिकेच्या आगामी भागात होलिका दहन सुद्धा पाहायला मिळणार आहे. मात्र ते एवढ्या सहजासहजी पार पडणार की होलिकेबरोबरच अर्जुन सावीच्या विरोधात उभ्या राहिलेल्या कवठेकर कुटुंबातील काही कटकारस्थानी आणि दुष्ट प्रवृत्तींचा सर्वनाश करणार, हे मालिकेचा आगामी भागच सांगेल. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या लाईक्समुळे आम्हाला कळेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. तोवर तुम्ही पाहत राहा फिरतीचा वनवावरी पेटला रात्री 10 वाजता आपल्या कलर्स मराठीवर.